विठ्ठलाच्या पुढे विठ्ठलाच्या पुढे बुद्धद्वारा वाटे मिष्टान्नाचा पूर लोटे. स्थानात बीजात उपस्तंभात सेंदणाने निधनानीच इतका अमंगळ देह आहे, इतका अमंगळ. या देहाला 9 द्वार आहे. नाशिवंत प्रसिद्ध प्रमाण आहे. किती नाशिवंत आहे हा देह, किती नाशिवंत. 3 प्रकारचा नाश आहे याला, नाही सांगणार आता. 3 प्रकारचा नाश आहे. कोणी कितीही सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो स्वभावता तरी शेवटी नासतोच. नाश आहेच, पण नाश होण्याच्या अगोदर या देहाला पवित्र करता येतं. तशी कुठली मशीन आहे का, तसा कुठला कारखाना आहे का महाराज? आहे ना. आताच सांगितलं तुम्ही. स्मरित्या हरिहरा शरण जाईबा गोविंदा. कारण नाशिवंत देहापासून तुम्हाला त्या देहाला पवित्र करता येतं. ती मशीन आहे, फक्त नामचिंतनाने करता येतं. ऐका ना, गोड सांगून जातो. माझे गुरुवर्य सांगायचे त्याच गोष्टी, त्याचाच अनुभव मला आला. उदगीरकडे कथेला होतो, रामकथा चालू होती. 7 दिवस तिथं. तिथून परळीला कीर्तनाला जायचं होतं. तिथं 5:30 वाजले होते. मला दिवसभराचा उपवास. कथा झाल्यानंतरच जेवण करायचंय. आणि मग बाबा, मग तिथं मला वाटलं आता मला चक्रा यायला लागल्या. मी म्हणलं आता इथून गेल्याबरोबर 3 तासाचा प्रवास आहे. तिथं गेलं की 9, 9:15 वाजतात. मग तिथं जेवण कधी करायचं आणि कीर्तन कधी करायचं? मी म्हणलं थोडं तरी खाल्लं पाहिजे. तिथं मी म्हटलं मला फारच भूक लागली, थोडं तरी जेवण केल्याशिवाय भागत नाही. एक माता माऊली अशी आमच्या सिंधुताई महाराजांसारखी, ती म्हणली महाराज आता करते 15-20 मिनिटामध्ये, का काळजी करायला, लगेच जेवण करून जा, असं जाऊ नका, चक्कर येईल रस्त्यामध्ये, असं करू नका. मी म्हणलं काही हरकत नाही. 20-25 मिनिटात त्या माता माऊलीनं स्वयंपाक केला. जेवायला बसलो आम्ही दोघे तिघे. कैलास महाराज होते. जेवायला बसलो. बसल्यानंतर महाराज बाबा, त्या माता माऊलीनं एक भाजी अशी केली होती, ती मला वाढली. जेवायला वाढल्यानंतर बाबा मी म्हणालो माय ही भाजी राहू द्या, ही भाजी मला आणून द्या ना अजून एकदा. आणली तिने. हो, काय होती ती मला नाही कळली, अशी होती. पुन्हा एकदा मागवली. 3दा भूक लागलेली होती. पुन्हा 4दा मागितली. आणि पुन्हा मी मलाच लाजलो. महाराज आहेस, लाज वाटते का? 4दा भाजी मागून खा. 4दा मागतात का? एखाद्या वेळेस मागावी, 2दा मागावी. अरे 4दा मागितली, न राहुल्यानं 5व्यांदाही मागितली. 2-2.5 भाकरी खाल्ल्या. आणि मी असं म्हणालो, काय जेवण केलंय वा, काय भाजी केली आहे तुम्ही. माय माऊली, इतकी सुंदर भाजी मी कधी खाल्ली नाही. म्हणून न लाजता 4दा-5दा मी मागून खाल्ली तुम्हाला. फारच सुंदर भाजी आहे हो. ती म्हणली माय महाराज 20-25 मिनिटात स्वयंपाक होत असतो का? हो, मी किती घाईघाईत केलाय मलाच माहित, पण तुम्हाला मला चांगलं जीव घालायचंय. तुम्ही नंतर इकडे कधी येणार आहेत मला फक्त सांगा. आणि आताच सांगून जा तुम्हाला काय आवडतंय, खायला काय आवडतंय. मी म्हणलं मला बाकीचं सगळं आवडतंय, मला पिठलं एक आवडत नाही. आणि मला कारलं एक आवडत नाही. मी कारलं जर माझ्या समोर कुणी फोडलं तर मला वकाऱ्या येतात, मला उलट्या येतात. माय कारलं मला कधीच आवडत नाही, आवडलंही नाही. फार कडू असतं ते कारलं. ती माता माऊली म्हणाली हा भामट्याच दिसतोय. तिनं जरा बांगड्या माग सारल्या अशा. मला म्हणली गाला खालीच देईन. मी म्हणलं माय असं का करायला तुम्ही? ती म्हणली महाराज लबाड कसे बोलायलात. मी म्हणलं काय झालं?
कारलं आवडत नाही वकारे त्यात आता पाचदा मागून खाल्लंस ते काय होतं? मी म्हणलं काय होतं? ती म्हणली कारलं होतं, गावरान कारलं होतं. मी म्हणलं इतकं गोड? हो महाराज, माझ्याकडे ती टेक्निक आहे, त्या कारल्याला बनवण्याची साधन सामुग्री आहे. पहिल्या माता माऊल्या होत्या माय, काय होत्या, नुसती तव्यावर अशी भाजी टाकली 2 मिनिटात खालीवरी केली, 2-2 भाकरी खायची माणसं. आता 4-4 भाज्या करायलेत, 4-4 भाज्या. माझ्या बायकोला म्हणलं मी कालच, अगं म्हणलं 40 डबे आहेत मसाल्याची, डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला? कशाला चव नाही महाराज कुठल्याच? काय माता माऊल्यांच्या हाताला चव होती पहिल्या. तिने सांगितलं महाराज याच्या 4 पदार्थ मी टाकते आणि त्याला वेगळ्या पद्धतीनं पाकशास्त्राचे संस्कार त्याच्यावर करते. मला सांगायचंय महाराज हे की एका कडू कारल्यावर जर पाकशास्त्राचे संस्कार तितक्या कडू कारल्यावर केल्यानंतर ते कारलं जर इतकं गोड होत असेल आणि आयुष्यात न खाणारा माणूस जर ते कारलं खात असेल तर या अपवित्र देहावर नामाचे संस्कार केल्यानंतर हा देह पवित्र का होणार नाही? माझ्या निर्गुणा मातेने फक्त नामाच्या संस्काराने, नामाच्या फक्त संस्काराने त्या देहावर एवढे संस्कार केले. कोणते संस्कार केले म्हणाल? कोणते? नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय सोमेश्वराय, हरि बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हणूनच त्यांनी हा पंचतत्वात आपला देह विलीन केला होता. जो इथला अधिष्ठान ग्रामदैवत भोलेनाथजी आणि त्यांचा दरवर्षी सप्ताह व्हायचा. त्या सप्ताहामध्ये आजच्या दिवशी दत्तपौर्णिमेपासून आजच्या दिवशी जो सप्ताह 7 दिवसाचा झालेला सप्ताह, त्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मला वाटतंय कुठली कथा ऐकत होती? शिव महापुराण. सकाळी कथा ऐकली, पारायण ऐकलं. हो, दुपारी दोघेही हे नवरा बायको अर्थात पती पत्नी आले, थोडासा फराळ केला आणि नंतर जाऊन तिथे बसले. 3 वाजता शेवटचं भजन झालं. हेच भजन होतं ना ते ओम नमः शिवायचं. आणि त्याच भजनात षष्टीच्या दिवशी, बरोबर आहे ना? हो, आज त्यांनी आपला देह तिथंच कथेमध्ये समर्पित केला. मला बाबांना विचारायचंय, मलाही तेवढं माहित नाही, पण ज्यांचा देह कथेच्या आणि कीर्तनाच्या मंडपात जातो, जो देह तिथं ठेवतो त्याला मरण म्हणत नाहीत. ज्याचा देह देशाचं रक्षण करताना सीमेवर जातो त्याला मरण म्हणत नाहीत. ते अमरच असतात. परमात्मा स्वतः त्यांना बोलावतो आणि स्वतः आपल्यात विलीन करून घेतो. हा इतिहास आहे, या माऊलीचा इतिहास आहे. कोणाचे सप्ते उगच होत नाहीत. मला असं वाटतंय आज माझं एकुलतं एक पोरगा आहे, मी लोकांचं नाही बोलत, मी या गादीवरून इमानदारी करून सांगायलो, इमानदारीनं सांगायलो, या गादीवरून सांगायलो, ही सोपी नाही गादी, सोपी नाही.
इथं बसून जर संतांच्या शब्दाचा अवमान केला, या गादीवरून जर कोणी पैशासाठी, कोणी कुठल्या गोष्टीसाठी, मोठेपणासाठी या गादीचा जर अवमान केला आणि संतांच्या शब्दाचा जर अवमान झाला आणि तिथून जर तमाशा करण्यात आला, जास्त नाही खरं बोलून जातो, त्याला 100% नरकाची प्राप्ती आहे. तो केवढाही मोठा असेल आणि कितीही गाजलेला असेल, नरकाची प्राप्ती आहे. मला आता वेळ कमी आहे, बोललो असतो. बाबा घडलेली गोष्ट आहे, फार मोठा महाराष्ट्रातला एक महाराज 30 आणि 35 हजार एका कीर्तनाला घेणारा. ऐका आता नीट ऐका, बोललंच पाहिजे. 30 आणि 35 हजार एका कीर्तनाची फीस घेणारा तो जेव्हा वृंदावनला जातो आणि तिथं एक महामंडलेश्वर भेटतात, साधू भेटतात आणि ते साधू त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर लख प्रकाश होतो. त्याला परमात्म्याची प्राप्ती करून देणारे ते साधू आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडल्यानंतर तत्व महसी महावाक्याचा महाबोध त्या साधूंनी केल्यानंतर त्याला वाटतं, आतापर्यंतच्या आयुष्यात मी काय केलं. या नारदाच्या इतक्या उत्तम आणि लोकांचं कल्याण करणाऱ्या गादीवरून संत साहित्याचा विपर्यास करून लोकांच्या समोर मांडला, तमाशाच्या रूपामध्ये खूप पैसा कमवला, सगळे पाहुणे जमा केले. महाराज त्यांनी स्वतःच्या मेहुण्यांना, स्वतःच्या बहिणीला, सगळ्यांना 10-10, 15-15 लाखाच्या गाड्या घेऊन दिल्या होत्या. सगळ्या पाहुण्यांना मोठं केलं होतं, बंगले बांधून दिले होते. तो ब्रह्मचारी होता स्वतः. काय करायचे म्हटलं, मला ह्या सगळ्यांना मोठं करतो. अफाट पैशाने श्रीमंतीने मोठे झालेले सगळे पाहुणे त्यांनी आतापर्यंत 25 वर्षात मोठे केलेले बोलावले आणि समोर असे बसवले. जास्त दिवस मला आता राहायचं नाही. मला माझ्या गुरुनी मला परमात्म्याची प्राप्ती करून दिली, आता मी राहणार नाही जास्त काळ. तेव्हा एकच सांगणं आहे, हात जोडून तुम्हाला माझं ऐका. माझी संपत्ती करोडोची आहे, माझी प्लॉटिंग करोडोची आहे, कोट्यावधीची संपत्ती कमवलेला मी मनुष्य आहे. पण मला गुरुच्या सानिध्यात गेल्यामुळं मला त्या परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे आणि मला माझ्या चुका कळलेल्या आहेत. एकच सांगून जातो, तुम्ही सगळेजण इथं आहात. माझ्या मृत्यूची माझी शेवटची इच्छा आहे, मी कमवलेली सगळी संपत्ती मूर्ख लोकांना वाटा. मूर्ख लोकांना वाटा. ते सोयरेदारी म्हणायला लागले, काय बोलायलात महाराज तुम्ही, एवढे हुशार महाराज, 50-50 हजार लोक तुमच्या पुढे बसतात कीर्तनाला आणि आम्हाला तुम्ही असं का म्हणालात बालवो. ते बघा त्यांचं उत्तर कसं आहे, ऐका ना. ते म्हणले, आतापर्यंत 20 वर्षात या महाराष्ट्रातल्या मूर्ख लोकांनी माझं कीर्तन नसून तमाशा घेतला. मी त्या गादीचा अवमान केला आणि नुसते विनोद सांगून लोकांना रंजवलं. त्यांना परमात्म्याच्या दिशेनं मी कधीच वळवण्याचा प्रयत्न केला नाही. आज मी माझा साक्षीदार आहे. मूर्ख लोकांनी मला पैसा दिला आणि मूर्खाची संपत्ती कधीच कुणाला सुख देत नाही. तो सगळा असलेला पैसा मूर्खांना वाटा, चांगल्या लोकांना वाटू नका. जर मूर्खांनी दिलेला पैसा जर चांगल्या लोकांना तुम्ही वाटप कराल तर चांगल्याचं सुद्धा नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. मूर्खाची संपत्ती मूर्खांना वाटा. काय समजायचे ते समजून घ्या. विठाला विठाला अरे या जगाचा जर विचार केला तर सर्वात पवित्र या हिंदू धर्माने काय पवित्र मानलं बाबा? गाय पवित्र आहे. मी त्याच्यावर जास्त नाही बोलणार. गाय किती पवित्र आहे. 33 कोटी देवांचा वास गायीमध्ये आहे. गाडीवर जाणारा एखादा मनुष्य जर समोरून गाय आली तरी एक हात असा करून असं तरी केल्याशिवाय राहत नाही. इतकी गाय पवित्र आहे. कदाचित आमच्यासारख्या महाराजांना असं करून दर्शन घेणार नाही, पण गायीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. इतकी आता गायीचे फायदे मी तुम्हाला एक दिवसभर सांगत बसेल, पण आता नाही ती वेळ. गाय पवित्र आहे. चला त्याच्या पुढे जाऊया. धातूच्या बाबतीत जर विचार केला तर सगळ्यात पवित्र सोनं आहे. सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं इतकं ते पवित्र आहे. अंगावर सोन्याचे दागिने असतील, सोन्याचे दागिने, त्याच्यावरून जर आपण स्नान केलं तर सुवर्ण स्नान घडतं या शरीराला आणि ते उत्तम असतं. सोनं पवित्र आहे माय. सोनं घालीत जावं, पण नवऱ्याला खुंदळू खुंदळू मारीत जावं आणि सोनं घालीत जावं असं नाही. सोन्याचे दागिने घालून कधी कुणाचा संसार सुखाचा होत नसतो. सोन्याचे दागिने घालून संसार सुखाचा कधीच होत नसतो.
सुखाचा दागिना घालून संसार मात्र सोन्यासारखा होत असतो. विठाला 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 सोनं पवित्र आहे, सोन्याच्या खालोखाल तांब पवित्र आहे, तांब फार पवित्र आहे. 6 तास जर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवाल 6 तास तर ते निर्जंतुक होतं. तुम्हाला फिल्टर करायची सुद्धा गरज पडणार नाही. वात पित्त कफ यासारखे आजार त्यानं कमी होतात. अंगात साठलेली सगळी उष्णता त्या पाण्यानं निघून जाते. इतकं पवित्र पाणी होतं त्या तांब्याच्या भांड्यात. म्हणून तांब्याच्या भांड्यात जरी कीर्तन ऐकून एखाद्या माझ्या माता माऊलींना वाटलं की आम्ही बांधून टाकलंय गाठोडं तांब्याचं आणि पितळचं कुठंतरी, आणि सगळे हे स्टीलचे स्टेनलेस स्टीलचेच वापरायला होतं आम्ही, आणि म्हणूनच चव गेली आहे सगळी. ऐका, म्हणजे जेवणातली चव निघून गेली आहे त्याच्यामुळेच. हो, आताही माझे गुरुवरे म्हणाले खापराच्या त्या मडक्यामध्ये तुम्ही आताही डाळ शिजवा आणि ती खाऊन बघा किती चवदार असते, आणि तीच डाळ स्टीलच्या भांड्यात शिजवून बघा किती घाणेरडी लागते. ऐका, त्याचं महत्व आहे. तर ते एखादं भांड जर माता माऊलीने काढलं तर माझं कीर्तन यशस्वी झालं असं मी म्हणेन. तांब पवित्र आहे. चला वस्त्राच्या बाबतीमध्ये येऊया. काय पवित्र आहे? देह पवित्र करता येतो, देह पवित्र करता येतो. वस्त्राच्या बाबतीत काय पवित्र आहे? हे पवित्र आहे. रेशीम एका किड्याच्या तोंडातून हे बाहेर पडतं, त्याच्यापासून हे बनवलं जातं. तर रेशीम सगळ्यात पवित्र आहे, सगळ्यात पवित्र आहे. त्याच्या खालोखाल जर आपण आलो तर पवित्रतेच्या बाबतीमध्ये घोंगडी पवित्र आहे, लोकर पवित्र आहे, तिला विंटाळ नाही. म्हणून महाराजाच्या पायाखाली घोंगडी टाकतात. महाराज कुठून कुठून आलेला असेल आणि आपल्या या पवित्र ठिकाणी आलेला असेल, जरी विटाळ वगैरे काही असेल तर तो होणार नाही म्हणून घोंगडीवरच उभा करतात महाराज. लोकांना लक्षात ठेवा, त्याच्या मनात कसलाही विटाळ असेल तर तो निघून जातो. घोंगडी पवित्र आहे. चला, त्याच्यानंतर जर विचार केला तर सगळ्यात पवित्र सुगंधी द्रव्याच्या बाबतीमध्ये कस्तुरी पवित्र आहे. कस्तुरी सगळ्यात पवित्र आहे. सोनं 50 रुपये तोळा आहे, कस्तुरी 2,30,000 रुपये तोळा आहे. खरी कस्तुरी, कस्तुरी मृगाच्या बेंबीतून निघालेली ती खरी कस्तुरी 2,30,000 रुपये तोळा आहे. ती खरी मिळतच नाही आपल्याला. आपण ही उगा त्या पंढरपूरच्या मंदिराच्या समोर काही बाया बसतात, कस्तुरी घ्या. कशी आहे मावशी? 200 रुपये तोळा आहे. त्या अस्तुऱ्या आम्हाला कस्तुऱ्या विकतात. 200 रुपये तोळा खोटा असते ते सगळं. 2,30,000 रुपये तोळा आहे म्हणे. असं म्हणतात बाबा, हा देश इतका संपन्न होता, हा देश इतका संपन्न होता, या देशात कस्तुरीचे सडे टाकले जात होते. हो, कस्तुरीचे सडे टाकले. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, राधा हर एक बाला. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारती, जय भारती, जय भारती. अशाच देशात अशा निर्गुणा माऊली जन्माला येऊ शकतात. पवित्र ते कुळे पावन तो देश, पवित्र ते कुळे पावन तो देश. जय हरिदास जन्म घेती, जन्म घेती, जय हरिदास जन्म घेती. पवित्र तो देश, गर्दा धिंगाणा काय घरात कमी आहे का आपल्या? इथं आल्यानंतर मनाला विश्रांती मिळाली पाहिजे, या अंतकरणाला शांतता मिळाली पाहिजे. आणि ती शांतता फक्त हरिनामाच्या चिंतनात आणि साधूच्या संगतीतच मिळते बाबा, दुसरीकडे कुठेच मिळत नाही.
साधूच अंतकरणात गारवा निर्माण करू शकतात, या तापलेल्या अंतकरणात. इतकं पवित्र काय कस्तुरी, कस्तुरी कमी झाली हो. कस्तुरीची तस्करी चालू झाली, कस्तुरी कमी झाली आणि या देशामध्ये केशर फार पिकायला लागलं. आणि त्या केशर तर या देशात कस्तुरीचे सडे टाकले जात होते, कस्तुरीचे सडे. आता फक्त कस्तुरी पाहायला मिळेल एक तर तिरुपती बालाजी त्या देवाच्या इथं फक्त लावली जाते, आणि एक पांडुरंग परमात्म्याच्या इथं इथपर्यंतच खरी कस्तुरी उरली. कस्तुरी नाही आता राहिली. हळूहळू लोकांनी केशराचे सडे टाकायला, सुगंधी आहे, केशराचे सडे टाकायला सुरुवात केली. केशरही कमी झालं, महाग झालं. चंदनाचे सडेच टाकायला सुरुवात केली. चंदनही आता बावणी या चंदन मिळत नाही, तस्करी झाली त्याची सुद्धा, ते मिळत नाही. म्हणून गायीच्या पवित्र गोमयाचा उपयोग लोकांनी सडे टाकण्यासाठी केला. आता गायी सुद्धा कमी झाल्या. सध्या सांगून जाईल मी, गोठ्यातली गाय आणि घरातली माय फार त्रस्त आहे, फार त्रस्त आहे. गोठ्यातल्या गाईला एक एवढ्या वेदना आहेत सध्या, आणि घरातल्या माईला एक एवढ्या वेदना आहेत. या देशाचं दुर्दैव आहे, या देशाचं दुर्दैव आहे की तरुण पिढीला गोठ्यातली गाय कळत नाही आणि घरातली माय कळत नाही. फार मोठं दुर्दैव आहे. म्हणून वृद्धाश्रम निघाली. काय गरज आहे भारतासारख्या देशामध्ये वृद्धाश्रम निघावेत? भारतासारख्या देशामध्ये गो आश्रम निघावेत? शक्य नाही. प्रत्येक घरात कितीतरी गायी होत्या हो. आठवाना जुना काळ, 25-30 वर्षाचाच आठवा जाऊ द्या, कितीतरी गायी होत्या. प्रत्येक गावात शेकडो गायी होत्या. आज गावात शोधलं तरी एखादी गाय मिळते कुठंतरी. त्या पोळ्याच्या दिवशी आम्ही शोधून आणलंय की एवढं कालवड गायीचं, ते लग्न लावण्यासाठी शोधावं लागतंय. गाय सुद्धा कमी झाली. मला वाटतंय गड्या म्हशीच्या शेणाचे सडे सुद्धा काही लोकांनी टाकायला सुरुवात केली. मला असं वाटतं यापुढे म्हशी राहत्यात का नाही की संकरित गायीची सडी टाकावे लागतील, आणि त्यापुढे कशाची सडी टाकावे लागतील ही मी नाही सांगत. इतकं घसरलो आम्ही संस्कृतीपासून, या सनातन धर्मापासून. नका घसरू, नका घसरू. इतकं पवित्र आहे. आणि मग तीर्थाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर सगळ्यात पवित्र आहे या देशामध्ये गंगा. फक्त वाचेन गंगा गंगा म्हटलं तरी ती पुण्याची प्राप्ती होते. वाचे सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. फक्त वाचेन गंगा गंगा म्हटला तरीही गंगेच्या स्नानाचं पुण्य मिळेल. इतकी पवित्र तिच्या नामात इतकी पुण्य आहे. प्रत्यक्ष जरी दर्शन नाही झालं, स्नान नाही झालं तरी इतकी पुण्य आहे. 3:20 हे करायचंय, पण अगोदर हो ते वाटून घ्या. गुलाल उधळायची वेळ आहे 3:20. बरोबर अजून 20 मिनिटं शिल्लक आहे. तेवढ्यात मला भाव सांगू द्या. वाचेन गंगा गंगा म्हटलं तरी पुण्याची प्राप्ती होते. आणि त्या गंगेला जाण्यासाठी माणसं आयुष्यभर झगडतात. एकदा तरी गंगेचं स्नान झालं पाहिजे, एकदा तरी प्रयागराज तीर्थक्षेत्रावर आपण गेलो पाहिजे, म्हणून लोक पूर्वीपासून या देशातले लोक गंगा मातेच्या स्नानाला जातात. पण समोर बसलेल्या माझ्या सर्व या देशातल्या सुज्ञान नागरिकांना विचारतो मी, जर गंगा एवढी पवित्र आहे तर आज पंतप्रधान मोदी साहेबांना गंगा शुद्धीकरणासाठी 50,000 कोटी रुपये का द्यावे लागतात? गंगा पवित्र आहेच, गंगा पवित्र होतीच, पण आता गंगा एवढी अपवित्र कशानं झाली? गंगेची गटारं झाली. त्याला कारण आहे लोकांची पापच एवढी वाढली. मायबापच जर तुमची माझी काशी असेल बरं का, तर त्या मायबापांना एवढा त्रास आपण आपल्या घरामध्ये देतो आणि वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतो. मग किती पाप आहे ना. आपण किती गंगेला स्नान केलं म्हणजे ती पाप धुवून जातील. ऐका ना, त्या गंगा, यमुना आणि सरस्वती एकेवेळी फार पूर्वीचा काळ आहे, आणि त्या काळामध्ये दिंडीरवनाच्या ठिकाणी आल्या. चंद्रभागा माय माऊलींच्या त्या चंद्रभागा मातेच्या त्या पवित्र वाळवंटामध्ये आल्या. आणि तीच वेळ होती. कुठली वेळ होती भाऊजी? ती वेळ होती ज्यावेळी एक असा कुपुत्र नाही म्हणता येणार त्याला,
पण माता पित्याच्या आज्ञेत नसणारा, त्यांच्या मायबापांची इच्छा होती. कुणाच्या? पुंडलिकाच्या. पुंडलिक नावाचा एक युवक होता, एक तरुण होता, आणि त्याच्या मायबापाची इच्छा होती की लोक म्हणतात, साधू संत म्हणतात, एकदा तरी गंगेला जाऊन यावं, एकदा तरी काशीला जाऊन यावं. त्यांची इच्छा आहे. मायबाप म्हणतात, पुंडलिका, आम्ही आता फार 70-80 वर्षाचे झालोत, आम्हाला एकदा तरी, तू आमचा सुपुत्र आहेस, ऐक ना, तू एकदा तरी आम्हाला आमच्या सोबत ये आणि आम्हाला गंगेचं दर्शन घडव, गंगेचं पवित्र स्नान आम्हाला झालं पाहिजे रे, एकदा तरी काशीला जाता आलं पाहिजे रे. पुंडलिकाची बायको तिथंच उभा होती. तिने सांगितलं, म्हातारीला काही कामधंदा नाही, आपल्याला अनेक कामं पडलेली आहेत, गंगा जरी पवित्र असली तरीही म्हातारीला जाऊ द्या, काशी करायची आहे त्यांना, आणि काशीला गेलेल्यानी तिथंच मरायचं असतं, इकडं परत सुद्धा यायचं नसतं. ती म्हणाली. तेव्हा म्हातारी दोघेही पुंडलिकाचे आई वडील निघाले. 4 दिवस झाले दादा. 4 दिवसानंतर महाराजांचं कीर्तन झालं, बापूदेव महाराजांसारख्या एका महात्म्याचं कीर्तन झालं. त्या बाईनं ऐकलं, तिला वाटलं, महाराज इतके गाजलेले महाराज, इतके चांगले महाराज जर असं सांगत असतील तर मी का करू नये. लगेच घरी आली, आपल्या पतीला म्हणाली, मालक, माझा एक हट्ट आहे, मला तुम्ही काशीला नेलं पाहिजे, पवित्र गंगेचं स्नान मला करायचंय. तर बायको हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे, पुरवावा लागला. पुंडलिक लगेच निघाले. असं म्हणतात, पुंडलिकानं बायको खांद्यावर घेतली आणि मायबाप मात्र चालत निघाले. तेव्हा एकच पुंडलिक होता. मला असं वाटतंय गड्या, आता ऐका न ऐका, पटलं तर घ्या, कारण खऱ्या गोष्टी माणूस पटवून घ्यायला फार मोठं अंतकरण लागतं. बाबा, आताच्या काळात मी असं सांगेन, शहरात तर असं झालंय, बायकोचं झेंडूबाम लावून डोकं चेपणारे. मी असं म्हणत नाही की बायकोचं डोकं दाबू नका, तिला तुमच्याशिवाय तरी कोण आहे, पण मायबापाला तिकडे बाहेर काढून तुम्ही बायकोचं डोकं दाबत बसतात, बायकोचे हातपाय दाबत बसतात. ही संस्कृती निर्माण झाली गडे, म्हणून बोलावं लागतंय. आणि बायकोच्या हट्टापायी तो निघाला पुंडलिक. दिंडीर वनातच त्याची भेट आपल्या माता पित्याशी झाली. त्याच दिवशी रात्री तो विचारात पडला, हो, मायबाप जर काशी असतील तर मला काशीला जायची काय गरज आहे. विचार बदलला त्याचा, आणि मायबापाबद्दल थोडा कृतज्ञता भाव निर्माण झाला. ऐका ना सज्जन हो. आणि तेवढ्यामध्ये त्याला रात्र झाली. रात्रीचे 12-12:30 वाजले. आणि 12:30 वाजता तिथे 3 बाया आल्या, 3 स्त्रिया आल्या. 3 स्त्रिया आल्या. त्या काळ्या काळ्या कुट्ट होत्या. त्यांचे कपडे असे फाटल्यासारखे होते, फार मळकटलेले कपडे होते. आणि ते पाहून पुंडलिकाने दिवसा तिथं दिवस मावळण्याच्या आत पाहिलं होतं. अनेक ऋषीमुनींची आश्रम होती, त्यात एक कुकुटमुनींचा आश्रम होता. त्या 3 स्त्रिया कुकुटमुनींच्या आश्रमामध्ये गेल्या. आश्रमात गेल्या. पुंडलिक बघतच बसला, अरे साधू माणूस, ब्रह्मचारी माणूस, याच्या आश्रमात स्त्रिया शिरल्या, ही रात्री 12:30 वाजता, अवघड आहे. तिथंच बसून राहिला. थोडं झोप, त्या कोटीच्या जवळ जाऊन त्यांना असा कान लावला. ऐकलं, आवाज येत नव्हता. पुंडलिकानं मध्ये जाऊ शकला नाही. आणि त्या स्त्रिया पुंडलिकाशी विवंचना करत असताना, पाहत असताना, त्या स्त्रिया रात्री 4 वाजता बाहेर पडल्या. बाहेर पडताना मला आमचे गुरुवर्य म्हणायचे की जसं आता लग्नामध्ये नवऱ्या नटलेल्या असतात ना, तशा नटलेल्या नवऱ्या होऊन बाहेर पडल्या. इतक्या सुंदर त्याच स्त्रिया होत्या, त्याच साड्या होत्या त्यांच्या अंगावर, आणि त्या स्त्रिया बाहेर पडल्या. जायभाई महाराज पुंडलिकाला राहिलंच नाही. म्हणला, साधूची झोपडी तुम्ही, हो, त्या साधूचं नाव लौकिक केवढं, ब्रह्मचारी साधू, तुम्हाला लाज वाटत नाहीत? कोण आहेत तुम्ही? पुढे जाऊन पुंडलिक उभारला. हे इतके मोठे साधू आहेत, तुम्हाला लाज कशी वाटली नाही आत जाण्याची? कोण आहेत तुम्ही? तिने सांगितलं, मी गंगा आहे. तिने सांगितलं, मी यमुना आहे. तिने सांगितलं, मी सरस्वती आहे. इथं कशाला आलात? तिथून इथं कशाला आलात? ती म्हणली, पुंडलिका, तुझ्यासारखे अनेक पापी या देशात फार वाढले, आणि ते पापी दररोज येऊन आमच्यात स्नान करतात. त्यांना वाटतं पाप जाईल. हे शारीरिक पाप, काही पाप तुमच्यासारख्याचा आम्ही घेतो. आम्ही इतक्या मलिन होतो, मळून जातो, अशुद्ध होतो. आणि ती अशुद्धता दिवसभराची घालविण्यासाठी रात्रीच्या वेळेला कुठल्या तरी साधूच्या पायाचा आश्रय आम्हाला करावा लागतो. साधूच्या जवळ जाऊन साधूची सेवा 1-2 तास केली, साधूची सेवा केली की आम्ही पुन्हा पूर्ववत होतो. जशा होतो तशा अशा स्मार्ट होऊन बाहेर पडतो, स्मार्ट होऊन बाहेर पडतो. काय साधूच्या सेवेचं फळ आहे? मला एक म्हणायचं गड्या, ऐका, गोड सिस्टीम आहे तुमची, गोड गोड. ऐका बालाजी महाराज, ज्या गंगा यमुना सरस्वती तुमच्या माझ्यासारख्यांची पाप जर तिथं जाऊन जात असतील आणि त्या तीर्थांना जर
तीर्थांना जर पवित्र करण्याचं ठिकाण कुठलं असेल तर ती साधूची सेवा असेल. तर असं काय आहे त्या साधूमध्ये? साधूच्या पायाची सेवा केल्यामुळे आम्ही पवित्र होतो. आम्ही नाही, गंगेसारखे तीर्थ पवित्र होतात. तीर्थे गंगे हुनी थोर साधू सुचिष्मंत गंगे